नमस्कार. मी प्रिया. तुम्हा सर्वांचं पोथी विश्वमध्ये मनापासून स्वागत. श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी नम्रभावे लिनवून बाळूमामांच्या चरित्र वाचनाच्या पुढच्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. मामा बकरी चारत असताना ऐन दुपारी 12 वाजता आकाशवाणी झाली. बाळू, तू लोकसंग्रह करण्यासाठी पांडुरंगाचा सप्ताह कर, मोठे अन्नदान कर, तुझ्या तपश्चर्येला फळ मिळेल. मामा या गोष्टीचा मनापासून विचार करू लागले. मामांचेकडे अनेक प्रकारचे भक्त अनेक मनोकामना घेऊन येत व त्यांच्या मनोकामना मामा पूर्ण करत. मामा कधी कुणाला देवऋषीप्रमाणे खास काही अंगात येऊन किंवा अन्य प्रकारचा देखावा करून सांगत नसत. त्यांची सहजावस्था असे. समोर आलेल्या माणसाच्या जीवनाची संपूर्ण ओळख मामाजवळ तयार असे. सरळ भावनेने आलेल्या माणसाला त्याचं काम होणार असेल तर तुझं काम होतंय म्हणत आणि काही शिव्या देत. तसेच कपट, शंका, परीक्षा किंवा घमेंड मनात धरून येणाऱ्यांना व्यवस्थित दूर ठेवण्यात मामा निष्णात होते. ते निर्भीड होते. सरळ आणि श्रद्धावान माणसांचे मामांच्या संबंधी मनाने जुळलेले नाते, प्रेम अतूट होते. या प्रेमात कणाकणाने आणि क्षणाक्षणाने वाढ होत असे. अनेक स्त्री पुरुष, तरुण वृद्ध, अल्लड मुले या सर्वांचा मामांच्या सभोवताली गराडा असे. तसेच माळकरी, भजन मंडळी, वारकरी, दत्तभजन मंडळी असे अनेक प्रकारचे लोक मामांभोवती असत. मामांचा 1931 साली हमीदवाड्याच्या गावात तळ असताना एका द्वादशीच्या दिवशी अनेक भक्त म्हणजे जे मामांना साक्षात परमेश्वर समजत होते ते जमले होते. विरुपाक्ष जंगम, मेतक्याचे बाळा पाटील, दत्तात्रय गणपती पाटील, गंगाराम गणू पाटील, कौलवचे कृष्णा पाटील, गोंदकुपीचे जयराम पाटील, बिद्रीतील पाटील व भजन मंडळी जमली होती. सर्वांनी एकादशीचा उपवास सोडला. सर्वजण मामांच्या सोबत गप्पा गोष्टीत दंग झाले होते. त्यावेळी मामांनी सर्वांच्या समोर विषय मांडला. अरे, मी पांडुरंगाचा सप्ताह करावा म्हणतोय, पण तो कुठल्या गावात करायचा, कुणी करायचा आणि कसा करायचा? मी तर असा उपडसुंब्यासारखा, आज इथं तर उद्या तिथं. माझा संसार म्हणजे वाऱ्यावरची वरात. जमलेल्या सर्व भक्तांनी एकदम होकार दिला. त्यांनी मामांना प्रतिप्रश्न विचारला. मामा, सप्ताह केव्हा करायचा? मामांनी सर्व गोष्टीचा विचार करूनच म्हटले, पाडव्याच्या अगोदर केलेला बरा. मेतक्याच्या सर्व मंडळींनी सप्ताह मेतक्यात फाल्गुन वद्य एकादशीला वाद घालून करण्याचे ठरविले. सप्ताहाला यात्रा, भंडारा असेही म्हणतात. हा भंडारा 1932 मध्ये मेतक्यात करण्याचे ठरल्यावर सर्व भक्त स्वतःच्या खुशीने राबू लागले. सर्व लोकांनी सढळ हाताने धान्य, गूळ, पैसा वगैरे स्वतः आणून दिला. मामांची सक्त ताकीद होती की कोणाकडे काही माझ्यासाठी मागण्यास हात पसरायचे नाहीत. स्वखुशीने कुणी दिले तर ते नकारू नका. अनेक वालगांना भंडारा देण्यात आला होता. हा सप्ताह मेतक्यात गावच्या पश्चिमेला नदी काठाजवळ करण्याचे निश्चित केले होते. तिथं चिंचेची झाडही होती व पाटलांचे घरही. गंगाराम गणू पाटलांनी मामासाठी लाकडी मंचाची एक बैठक तयार केली होती. त्याच मापाची कुतनीचे कापड घालून एक गादी पण तयार केली होती. त्याच्यावर मामा एकटेच बसत असत. एक मोठा मंडप घालून त्यात पांडुरंगाचा फोटो, मुळे महाराजांचा फोटो, ओतारेने ओतवून दिलेल्या मामांच्या पादुका व हालसिद्धनाथाची मूर्ती पूजल्या होत्या. त्यांच्यासमोर 2 काळ्या रंगाच्या मातीच्या घागरी मेंढरांच्या दुधाने भरलेल्या व कापडाने तोंड बांधलेल्या पूजून ठेवल्या होत्या. एकादशी दिवशी विना पूजन करून सप्ताहाला सुरुवात झाली. रात्रभर जागर झाला. धनगरांचा वालंग, बेंडवादन तसेच अनेक संगीत भजने रात्रभर चालली. शिवाय वारकरी संप्रदाय पद्धतीने भजन कीर्तन रंगलेले होते. नामाचा गजर सर्वत्र दुमदुमत होता. यात्रेतील सर्व कार्यक्रम व विधी मामांच्या सांगण्याप्रमाणे चालले होते. मामा प्रसन्नपणे लोकांना मार्गदर्शन करत होते. या प्रसंगीच मामांनी भूते सोडविण्याचा रणखांब नावाचा 14 फूट उंचीचा एक खांब जमिनीत उभा केला. हा सागवानी लाकडाचा मलखांबासारखा दिसतो.
भूतबाधा झालेल्या माणसाने ह्या खांबाला स्पर्श केला की तो माणूस चिकटून राही किंवा खांबाभोवती फिरत असे. शेवटी पिशाच्च जातो जातो म्हणून ओरडू लागल्यावर माणसांना त्या खांबापासून सोडविण्यात येईल. खोडसाळ पिशाच्च असेल तर त्याला खायला म्हणून 20 ते 25 किलो वजनाचा दगड त्याच्या डोक्यावर ठेवण्यात येईल. तेव्हा ते पिशाच्च पुरे मला खायला काही नको, मी जातो व पुन्हा त्या माणसाला धरणार नाही असे सांगेल. तेव्हाच त्याची खांबापासून सुटका होईल व पिशाच्च लागलेला स्त्री किंवा पुरुष शुद्धीवर येईल. आजही 1996 अखेर खांब जसा आहे तसाच मंदिरासमोर आहे. सप्ताह प्रसंगी हर तऱ्हेच्या वस्तूंची असंख्य दुकाने जिकडे तिकडे मांडलेली होती. भरपूर मालाचा सर्वत्र साठा असे. चहा फराळाची दुकाने अनेक होती. सर्वत्र मेवा मिठाईची, भजीची वगैरे अनेक दुकाने होती. तसेच त्या रात्रीला एक सर्कस पण आली होती. तसेच तमाशे, नाटके, पाळणे यांचे वेगवेगळे तंबू पण उभे करण्यात आले होते. यात्रेला सर्वजण हौशे गवसे नवसे आले होते. सारे शिवार हजारो माणसांनी फुललेले होते. सगळीकडे मामांचे लक्ष होते. धान्याची आणि इतर सर्व माल खरेदीची जबाबदारी अक्कोळचे चंदूलाल शहा यांच्याकडे होती. रात्रभर 21 काहिली खीर शिजली होती. भरपूर प्रमाणात भात तयार करण्यात आला होता. तसेच खमंग आमटी पण तयार केली होती. द्वादशीला देवाला नैवेद्य दाखवण्यात आला. नैवेद्य श्री सद्गुरू मुळे महाराजांनाही पाठवला. लोकांच्या पंक्ती बसल्या. मामांनी उदबत्ती ओवाळली व सर्व भजन मंडळींनी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा नामाचा गजर केला आणि लोकांनी प्रसाद घेण्यास सुरुवात केली. पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. येथील तेवढ्या लोकांना भरपूर पोटभर प्रसाद वाढला जात होता. साक्षात अन्नपूर्णा देवीच प्रकट झाली आहे की काय असे ते असामान्य दृश्य होते. सर्वत्र आनंदी आनंद ओसंडत होता. मामांचे सर्वत्र लक्ष होते. मामांच्या दर्शनासाठी लोकांची अखंडपणे रीघ लागलेली होती. ते माचावर बसून असत. क्वचित प्रसंगी माचावर आडवे पडत. ढोलांच्या प्रचंड नादाने संपूर्ण प्रदेश दुमदुमून निघत होता. दुसऱ्या दिवशी लोक चालत बैलगाडीने पण जात होते तेवढेच, येत पण तेवढेच होते. कुठल्याच गोष्टींची कमतरता मामांनी ठेवली नव्हती. येणाऱ्यांना पोटभर वाढा अशी मामांची सक्त ताकीद होती. मामांच्या दर्शनासाठी मुक्तद्वार ठेवण्यात आले होते. तेथे कुठल्याही प्रकारचे बंधन नव्हते. मामा कार्यकारी भक्तांना सांगत, अरे लोक माझ्याकडे येतात ते पावन होण्यासाठी येतात. त्यांना प्रसाद, दर्शन आणि भंडारा देण्याची व्यवस्था करा. आपल्या दारातून एक सुद्धा भक्त निराश होऊन जाऊ नये. आपला भंडारा करण्याचा हेतू लोकांचे कल्याण करणे हा आहे. त्रयोदशीला दिंडी नदीला घेऊन जात. दिंडीच्या पुढे झूल, दागदागिने, तुरा, तोडा, लगाम वगैरेंनी सजवलेला घोडा असे. तो घोडा प्रत्यक्षात समुद्र मंथनाच्या वेळेच्या उच्चश्रवा नावाच्या अश्वाप्रमाणे दिसत असे. त्याला प्रथम पंचारतीने मामा एखाद्या सुवासिनीला ओवाळण्यास सांगत. घोड्याच्या उजव्या व डाव्या बाजूला लिंबू कापून टाकत असत. नदीची पूजा केली जाई. हरिनामाच्या गजरात ढोलांच्या आवाजाने तो परिसर दुमदुमून जाई. भंडाऱ्याची उधळण भरपूर प्रमाणात होत असे. पाण्यात कालवून भंडारा एकमेकाला शिंपत. आनंदाने एकमेक हातात हात घालून फुगड्या घालत. चिरमुऱ्याचा प्रसाद वाटत. मंडपात या वयाचे तो प्रसंग म्हणजे जणू श्रीकृष्णाची यमुनाकाठी गोकुळात रंगलेली रंगपंचमीच होय. परिसरातील भंडाऱ्याच्या उधळणीने आसमंत व जमीन सोन्यासारखी भासायची. नंतर प्रारंभीच्या दिवशी ज्या दुधाच्या गागरी ठेवत त्या भांड्यात ओतण्यापूर्वी प्रत्येक घागरीत काय काय घडले हे मामांना सांगायचे. म्हणजे घागरीतील दूध आहे तसेच राहिले. एखाद्यात न तापविता दही व्हावयाचे किंवा एखाद्या वेळी घागरीचे तोंड सोडताच दूध उतू जायचे. यावरून मामा पाऊस, पाणी, देशाची परिस्थिती, पीक पाणी वगैरेचे भविष्य सांगायचे. नंतर त्या घागरी एका पातेल्यात होत. त्यात साखर घालून त्याचे पंचामृत तयार करावयाचे व सर्वांना वाटावयाचे. लोक पंचामृताचा प्रसाद मिळवण्यासाठी भरपूर गर्दी करत, कारण त्याची चवच अमृतासारखी असे.
यानंतर काल्याचे भजन झाले की दुपारी महाप्रसादाचे जेवण होत असे. मामा सर्वांना खुशाली, गाडी खर्च, आशीर्वादाचे नारळ व भंडारा प्रत्येकांना म्हणजे भजन म्हणणारे, वालंगवाले, जोगिनीच्या मेळ्याला, शाहिरांना, तमाशे नाटक कंपन्यांना वगैरे भंडाऱ्यासाठी आलेल्या प्रत्येकास देत आणि मामांच्या भंडाऱ्याची सांगता होत असे. भंडारा यात्रा संपल्यानंतर हाल सिद्धनाथाची मूर्ती व मामांच्या पादुका मामांना बसण्यासाठी केलेल्या लाकडी माच्यावर असत. गंगाराम पाटील यांनी मामांचे सर्व पूजलेले देव व इतर साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र एक खोलीच बांधिली. त्यात मामांच्या खेरीज कोणीच जात नसे. त्या खोलीतील साहित्य दरवर्षी फाल्गुन भंडाऱ्याच्या वेळीच काढले जाई. याप्रमाणे मेतक्यात 1932 पासून भंडारा सुरू झाला. तो सलग 7 वर्षे म्हणजे 1938 पर्यंत चालला. 1938 साली भंडाऱ्याच्या वेळी मामांची बकरी रानात चरत होती. ज्योती धोंडी पाटील या शेतकऱ्याचे आंब्याचे झाड व पीक बकऱ्यांनी खाल्ले म्हणून त्याने गड्याला बेदम मारले. तेवढीच वार्ता मामांच्या कानावर आली. मामांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी मेतक्यात इथून पुढे भंडारा करावयाचा नाही असे ठरविले. नंतर मेतक्याच्या लोकांनी मामांना पुष्कळ विनंती, माफी, शरणागती असे अनेक प्रयत्न केले, पण मामांनी कोणाचेच ऐकले नाही. मामा म्हणाले, माझ्या गड्याला मारले काय आणि मला मारले काय, त्यात फरक नाही. इथून पुढे मेतक्यात भंडारा करावयाचा नाही. नंतर तो भंडारा पुढे 1939 व 40 करड्याळमध्ये, 1941 व 42 नंद्याळमध्ये, 1943 व 44 औरनाळ तालुका गडिंग्लजमध्ये व 1945 साली कापशी, कोलेवाडीत व समाधीनंतर आदमापुरात सुरू आहे तो कायमचाच. पुढे मेतक्याच्या लोकांनी मामांना आपले देवाचे साहित्य घेऊन जाण्यास पुष्कळ विनंती केली, पण मामा म्हणायचे, मी ते स्वतः आणणार नाही आणि तुम्हाला ते नको असेल तर माझ्या बकऱ्याच्या तळावर आणून टाका. मेतक्याच्या लोकांना धाडस होईना. अखेर मामांचे साहित्य गंगाराम पाटलांच्या घरीच राहिले ते कायमचेच. चिकोत्रा नदीकाठी 1934 साली झालेला भंडारा त्या भागात सर्वांना विशेषपणे लक्षात राहिल्याचे आढळते. आज 50 वर्षे होऊन गेली तरी त्या प्रसंगाच्या आठवणी घरोघरी म्हातारी माणसे अजूनही भावपूर्ण भाषेत सांगतात. द्वादशीचा दिवस होता. 21 काहिली खीर, भात व आमटी हा प्रसाद तयार झालेला होता. लोकांच्या पंक्ती 8ही दिशातून हजारोंच्या संख्येने बसल्या होत्या. लोकांच्या पत्रावळीत सर्व पदार्थ वाढण्यात आले होते. स्वतः मामा सर्व पंक्तीतून फिरून नजर टाकून आले होते. उदबत्ती ओवाळून मामांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल अशी गर्जना करून प्रसाद घेण्यास सर्वांना परवानगी दिली. सर्वांनी नामाचा गजर केला तेव्हा सारे आकाश दुमदुमून गेले. एकादशीच्या उपवासाने आणि रात्रभरच्या जागरणाने भुकेजलेले भक्तजन जेवू लागले. पण उत्तरेकडे हमीदवाड्याच्या अलीकडे वळवाच्या पावसाची फळी बघता बघता आली आणि काळ्या भोर ढगातून धबधबा मुसळधार पाऊस कोसळूही लागला. तेवढेच नव्हे तर ती फळी दक्षिणेकडे म्हणजे भंडारा यात्रेकडे तीव्र वेगाने पुढे पुढे येऊ लागल्याचे स्पष्ट दिसू लागले. केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर हे काळे संकट आल्यावर सर्वांची मने अस्वस्थ झाली. अन्नाची नासाडी आणि सर्वांची उपासमार व अतोनात फजिती होणे अटळ असल्याचे उघड झाले. हे संकट अत्यंत अनपेक्षित होते. साऱ्यांची एकदम तारंबळ उडाली. आता कसं व्हायचं एवढेच शब्द सर्वांच्या तोंडून आलेही. मामांनी पावसाची फळी बघितली. जेवणाच्या पंक्ती दूरपर्यंत बसलेल्या पाहिल्या. बरीच माणसे भिजावयाचे नको म्हणून पाणी सोडून उठण्याच्या बेतात होती. या क्षणी मामांनी पावसाच्या सरीकडे आपला चेहरा केला आणि आपल्या मोठ्या आवाजात म्हणाले, आता अन्नात माती कालवतोस काय? आणि संतप्तपणे त्यांनी आपल्या खांद्यावरील घोंगडे उजव्या हाताने झटकले. नंतर क्षणभर डोळे मिटून हात जोडून राहिले. त्यांनी आपल्या दैवतांचे स्मरण केले असावे आणि याच क्षणापासून काय आश्चर्य पहा, अगदी जवळ येऊन ठेपलेला पाऊस मेतक्याकडे न येता पश्चिमेकडे सरकत गेला. त्या भागात क्षणात पाणीच पाणी झाले होते. ओढे, नाले, ओहोळ दुथडी भरून खळखळ वाहू लागले. ते पाणी बघता बघता मेतक्याजवळच्या चिकोत्रा नदीत सुद्धा आल्याचे दिसून आले. मात्र मामांच्या कृपेमुळे इकडे नदीकाठच्या मेतक्याच्या शिवारात
भाग्यवान भक्त मंडळी अमृतासारखा सुग्रास महाप्रसाद अगदी निश्चिंतपणे जेवत राहिली. संपूर्ण जेवण वगैरे व्यवस्थितपणे पार पडले. मामांचे अमर्याद दैवी सामर्थ्य प्रत्यक्ष पाहून सर्व माणसांची श्रद्धा भक्कम झाली. त्या वेळेपासून भंडारा यात्रेतील प्रसाद मिळावा म्हणून त्या प्रदेशातील लोक वाटेल त्या अडचणींना तोंड देऊन यात्रेला हजर राहतात. सारा प्रदेश त्यावेळी भंडारामय झालेला असतो. श्री सद्गुरू संत देवावतार बाळूमामा यांच्या चरणी नम्रभावे लीन होऊन आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला बाळूमामांच्या कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बाळूमामांच्या चरित्राचा पुढचा अध्याय घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.